नमस्कार, डी.एस.पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित आणि उत्तर महाराष्ट्राचे मानाचे मानले जाणारे शिंदे पाटील चषक 2026 हे भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद साई 11 शिर्डी संघाने पटकावले. स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदानावर संपन्न झालेल्या या रोमहर्षक अंतिम सामन्यात विजय मिळवत शिर्डीच्या संघाने 2 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना गटनेते व नगरसेवक व शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कैलासवासी राजेंद्र दिनकरराव शिंदे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये साई 11 शिर्डी संघास प्रदान करण्यात आले. स्पर्धेची मुख्य आकर्षण असलेली 4 व्हीलर कार कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते शिर्डीचे संघमालक नवीन भाऊ शेजवळ यांना प्रदान करण्यात आली. द्वितीय पारितोषिक 1,51,000 रुपये सुनील भाऊ शिंदे यांच्या हस्ते व्यंकटेश वॉरियर संघाला देण्यात आले. तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये समीर समदडिया यांच्या हस्ते सद्दाम लिंबोळे संघाला प्रदान करण्यात आले. चतुर्थ पारितोषिक 75,000 रुपये गणेश भाऊ दोडे अथर्व गिफ्ट कामारती रोड यांच्या हस्ते डॉक्टर अनिरुद्ध हॉस्पिटल संघाला देण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष सुनील शिंदे, संजय शिंदे, इंजिनियर प्रशांत शिनकर, राजेंद्र बाकळे, सुशांत हजारे, दीपक घिगे, पप्पू वाणी, दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. डी.एस.पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. त्यांनी आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. खूप म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि 4 व्हीलर कार म्हणजे ड्रीम असते सगळ्यांचं. तर ते आमचं आज माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगलं वाटतं की आम्ही हे स्पर्धा जिंकलो. सुरुवातीला जे आहे तुमच्या संपादन करून तसं तर फायनलची मॅच खूप टफ होती. चेसिंगचं प्रेशर खूप अवघड असतं. चेसिंगला नाईटला खूप लेट पण झाला आहे. तर आणि समोरचं टीम पण खूप चांगली होती. पण आमचे बॉलर्स जे आहेत ते बॉलरने आम्हाला टीम म्हणजे क्वार्टर फायनलपर्यंत सगळ्या बॉलर्सनी खूप सहकार्य केलं टीममध्ये. आणि आत्ताच्या ज्या फायनल झाली त्यात अमोल झाला, योगेश पवार झालं, खूप चांगली बॅटिंग केली. म्हणजे पुढच्या टीमला खूप चांगलं आहे म्हणजे एकदम डॉमिनेट केलं त्यांनी. खूप चांगला आणि त्यांचा एकदम चांगला परफॉर्मन्स. प्रथम क्रमांक आला आणि गाडी जिंकलात. काय आपण येवलेकरांना सांगा? येवलेकरांमुळेच हे सगळं साध्य झालं की आम्हाला इथं येण्याची आम्ही दरवर्षी येतो पण क्वार्टर फायनल सेमीफायनल असं हरून बाहेर जातो आहे. पण आज खूप गणेश भाऊनी एवढं खूप मोठी स्पर्धा आयोजित केली ते ज्याने आम्हाला यावर्षी आमचं स्वप्न साकार झालं की आम्हाला एवढी मोठी गाडी जी आम्हाला फायनल म्हणून बक्षीस मिळाली आणि आमचे स्पॉन्सर नवीन भाऊ शेजवळ त्यांनी आम्हाला आमची जी टीम उभी केली तर त्यांचे आभार की त्यांनी आम्हाला एकत्र खेळण्याची संधी दिली आमच्या. आणि मोस्टली आमच्याकडे सगळे नगर जिल्ह्यातलेच प्लेयर आहेत. 2 प्लेयर फक्त एक जिशान खान जो आहे तो मुंबईचा आणि एक कर्तव्य रक्षक म्हणून तो नागपूरचा आहे. तर बाकीची टीम साई 11ची आहे ती पहिल्यापासून सेमच आहे. थँक्यू. जे आहे या मैदानावरती हजर असताना काय वाटतं? खरं सांगायचं म्हटलं तर मी देखील माझ्या कॉलेज जीवनामध्ये झोनल लेवलचं क्रिकेट खेळलो आहे आणि क्रिकेट माझ्या DNA मध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि क्रिकेट नेहमीच मी क्रिकेटवर प्रेम करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघितलं की शिंदे पाटील फाउंडेशननी अतिशय सुंदर अशी शिंदे पाटील चषक 2026चं आयोजन केलं होतं. आणि दरवर्षी ही जी स्पर्धा आहे एक वेगळी उंची या ठिकाणी गाठते. आणि खरोखर मी आजच्या या निमित्ताने शिंदे पाटील फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय गणेश भाऊ शिंदे त्यांचं या ठिकाणी कौतुक करेल. कारण इतकी पारदर्शकता या स्पर्धेमध्ये होती आणि अतिशय शिस्तबद्ध हे 10 दिवस ही टुर्नामेंट चालली आणि त्यांना साथ मिळाली. त्यांचे आमचे मोठे बंधू आदरणीय अमोलदादा शिंदे, त्याचप्रमाणे सुनीलदादा शिंदे असतील, संजय भाऊ शिंदे असतील आणि सर्व शिंदे परिवार आणि खऱ्या अर्थाने गणेश भाऊंच्या नेतृत्वामध्ये जे शिंदे पाटीलचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. आणि खास करून मी प्रेक्षकांचं या ठिकाणी आज कौतुक करेल. अतिशय म्हणजे हजारोच्या संख्येने 2 वाजले तरी प्रेक्षक या ठिकाणी उपलब्ध होते आणि माझ्या मातामाऊलीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि खरोखर अप्रतिम खेळ या ठिकाणी बघायला मिळाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी खेळाडू आले आणि त्यांनी त्यांचं कलेचं प्रदर्शन केलं. हॅट्स ऑफ टू शिंदे पाटील फाउंडेशन. शिंदे पाटील फाउंडेशनने जी टुर्नामेंट आयोजित केली ही उत्तर महाराष्ट्रातली 1 नंबरची टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते.
हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक यासाठी ओळखले जाते की या टुर्नामेंटमध्ये अनेक हिंदू मुस्लिम खेळाडू खेळतात आणि ह्या गावातील जेवढे हिंदू मुस्लिम आहे ते एकत्रित होऊन या टुर्नामेंटला सहयोग देतात. सदरची टुर्नामेंट यशस्वीचे कारण म्हणजे या टुर्नामेंट शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे व त्यांना मोलाची साथ देणारे आमचे नेते तरुणांचे आदरणीय कुणाल बोधाराडे या दोघांची जोडी आणि शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र राबून त्यांनी ही टुर्नामेंट जवळजवळ आंतरराष्ट्रीय लेवलला नेऊन ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रात या टुर्नामेंट एक ब्रँड म्हणून ओळखला जातो. सदरची टुर्नामेंट ही फक्त टुर्नामेंट नसून एक सामाजिक बांधिलकी बी जोपासते आणि जवळजवळ 101 गरीब लोकांना किराणा धान्य उपलब्ध करून देते जे 6 महिने पुरण आणि अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. शिंदे पाटील फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो की अशा या क्रीडा खेळातून सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या टुर्नामेंटच्या माध्यमातून निर्माण करतात, जातीय सलोखा निर्माण करतात. म्हणून मी सुद्धा शिंदे पाटील फाउंडेशनचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो.